नमस्कार, अग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर मी आज तुम्हाला कंटोळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर ही पावसाळी रानभाजी कंटोळे आहेत, त्याची मी भाजी बनवून दाखवणार आहे। तर ही खूपच पौष्टिक अशी भाजी असते। तर ही पावसाळ्यात भेटते आणि तुम्ही भेटल्यावर नक्की ही भाजी करा, कारण ती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपली 10 पटीने वाढवते पावसाळ्यात, म्हणून ही जरूर खावी। आणि ही भाजी थोडीशी महाग असते, पण तरी सुद्धा ही भाजी खाल्लीच पाहिजे। तर तुम्हाला जर ही भाजी भेटली तर तुम्ही नक्की करून खा। तर ही भाजी कशी साफ करायची, कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते आता। तर आता ही भाजी मी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण हिला माती वगैरे लागलेली असते। ही जंगलातील अशी वेलीवर येते भाजी, तर हिला माती वगैरे खूप असते, म्हणून पूर्ण अशी साफ करून घ्यायची चांगली आणि नंतर कापायची। तर आता मी तुम्हाला कापून दाखवते ही भाजी। तर याच्या हातात देठ काढायचा या भाजीचा आणि पाटचं काढून आता याच्यामध्ये कोवळ्या बिया आहेत ह्या घ्यायच्या आणि ज्या कडक असतात ना त्या काढून टाकायच्या। तर असे उभे काप किंवा आपण गोल काप करू शकतो। तर ह्या भाजीला आमच्यात कंटोळा म्हणतात, काही करटुले पण म्हणतात याला, तर आमच्या आगरी भाषेत त्याला कंटोळाच म्हणतात। तर आता तुम्हाला मी दाखवते। ह्याच्यामध्ये अशा कडक बिया असतात ना, ह्या आपण सर्व अशा काढून टाकायच्या, चमच्याने वगैरे काढायच्या संपूर्ण, आणि ज्या कोवळ्या असतात ना त्याच फक्त घ्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा प्रकारे ह्या सर्व अशा बिया काढायच्या आणि याचे सुद्धा असे काप करायचे किंवा आपण गोलही करू शकतो। तर मी अशी लांब लांब करणार आहे एवढे असे। तर ह्या बिया कोवळ्या असतात त्या घ्यायच्या असतात आपण, नरम असतात त्या, आणि कडक असतात त्या काढून टाकायच्या। आणि याच्यामध्ये काही काही लागलेले पण असतात असे थोडेसे, त्याला किडी पण असतात, तुम्ही चेक करूनच घ्यायचे। तर मी अशा प्रकारे सर्व भाजी कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर आता बघू शकता मी सर्व कंटोळी कापून घेतलेली आहेत, अशी जे जून असतील त्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या कोवळ्या बिया आहेत ते मी अशाच ठेवलेल्या आहेत। तर मी आता यांना गरम पाण्यामध्ये टाकणार आहे। जास्त उकळतं पाणी घ्यायचं नाही, फक्त थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे, कारण यांना एक वेगळाच असा तुरटपणा असतो, तो त्याच्यामध्ये निघून जातो। किंवा काही जण असेच करतात भाजी। तर मी गरम पाण्यामध्ये पहिला टाकते, 2 ते 3 मिनिटे फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर आता चला मी गरम पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेते। तर आता मी हे सर्व असं गरम पाण्यामध्ये फक्त 2 ते 3 मिनिटे फक्त टाकून घेते आणि काढून घेईन लगेच। म्हणजे त्यांना माती पण असेल एखाद्या वेळेस ती पण स्वच्छ होऊन जाईल। तर हे जास्त पण गरम नाही पाणी, मी हात घालू शकते एवढंच आहे। 2 ते 3 मिनिटे ठेवूया आणि मग आता साहित्य बघूया आपण काय काय घ्यायचं ते। तर साहित्य बघा, मी एक मोठा कांदा घेतलाय पातळ चिरून असा लांब, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली मी अशी बारीक कापून घेतलेली आहे, आणि एक छोटा टमाटर घेतलाय मी, तोही बारीक तुकडे करून घेतलाय। 2 मिरच्या घेतल्यात, मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि 7 ते 10 पाकळ्या मी लसूण घेतलाय, आणि अद्रकचा तुकडा घेतलाय मी अर्धा इंच, आणि हे मी तिन्ही ठेचून घेणार आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया, आणि मसाले मी तुम्हाला नंतर टाकताना दाखवते। तर आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे। मी अर्धा टीस्पून जिरं घातलंय त्याच्यामध्ये, आता मी कांदा घालते। जिरं तडतडलं की कांदा घालायचा,
कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, आपल्याला मऊ करायचं आहे. तर आता कांदा चांगला मऊ पडलेला आहे, जास्त पण आपण गोल्डन करायचा नाही आणि या भाजीला तेल जरा जास्तच लागतं. तर आता मी हे लसूण, अद्रक आणि मिरची ठेचून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालते. मी थोडीशी कोथिंबीर मी ठेवलेली आहे शिल्लक. आता हे चांगलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता मग लसूण वगैरे चांगला परतून झालेला आहे. आता मसाले टाकूया. तर मसाले बघा मी काय घेतलेले आहे. धने पावडर घेतलेली मी अर्धा टीस्पून, हळद घेतली अर्धा टीस्पून आणि घरचा गरम मसाला घेतलाय मी अर्धा टीस्पून आणि 1 टीस्पून मी फक्त लाल तिखट घेतलेला आहे, घरचा जागरी मसाला, एवढंच फक्त. आणि तुम्हाला जर मसाला नसेल टाकायचा तर मिरचीचं प्रमाण वाढवून थोडंसं हळद जास्त घालायची. तर मी आता ह्याच्यामध्ये घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता, जास्त कमी जास्त करू शकता. तर आता मसालाही आपण चांगला परतून घेऊया. तर आता मसालाही परतून झालेला आहे चांगलाच. आता मी याच्यामध्ये हे कंटोळे घालून घेते. आता हे चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. चांगलं परतून घेते मी. मसाला त्यांना कोट झाला पाहिजे. याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, असेच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर आता हा मसालाही चांगलाच आता परतून झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. अर्धा टीस्पून मीठ घालते मी, चवीप्रमाणे तुम्ही घाला. या भाजीचं जसं पाणी सुटतं, आता आपण मंद आचेवर झाकण देऊन भाजी शिजवून घेऊया. भाजी थोडीशी शिजली की आपण मग त्याच्यामध्ये टमाटर घालायचे. तर आता मी झाकण देऊन ही मंद आचेवर शिजवून घेते. तर आता मी ही भाजी 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत, अशीच मंद आचेवर शिजायला ठेवली होती. मध्ये एकदा मी परतून घेतली होती. तर आता ही भाजी शिजलेली आहे, थोडीशी अजून शिजायची आहे. तर मी याच्यामध्ये टोमॅटो घालते. आता परत आपण हे टोमॅटो शिजेपर्यंत अशीच मंद आचेवर झाकण देऊन शिजवून घेऊया. तर आता टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेते मी याच्यामध्ये. तर तुम्ही याच्यामध्ये सुकं खोबरं किंवा ओला खोबरा असतो, ओला नारळ, तो टाकू शकता. तर मी असे शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडंसं बारीक झालं आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर जाडसर असं कूट टाकायचा. आम्हाला अशीच आवडते. आमच्यात जास्त करून सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं टाकतात, किंवा काहीच नाही टाकलं तरीही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. आता हे फक्त मी 2 मिनिटं झाकून ठेवते. तर आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून मी 2 मिनिटे अशी शिजवून घेतली. तर मस्त अशी भाजी तयार आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते थोडीशी आणि गॅस बंद करते. तर आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते. तर ही कंटोळ्याची भाजी तयार आहे. मस्त अशी दिसते आणि खायलाही खूप छान आणि स्वादिष्ट अशी लागते. नक्की करून बघा. आणि ही कंटोळा पावसाळ्यातच भेटतात, जंगल भागामध्ये याच्या वेली असतात.
आणि ह्या पावसाळ्यात ही कंटोला खूप महागसुद्धा भेटतात, पण महाग भेटली तरी तुम्ही ती घेऊन खा, कारण ही खूपच अशी औषधी गुणांनी भरपूर आहेत आणि आपली रोग प्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. तर ही कंटोला ती कातकरी लोक आणतात, त्यांना हे कंटोला आणण्यासाठी खूप असे कष्ट करावे लागतात, खूप अशी मेहनत करावी लागते. म्हणून आपण ही कंटोळा महाग असली तरी नक्की घ्या आणि करा, आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.